अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निम्म्याने घसरले असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न केल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुका काँग्रेसच्या वतीने माजी आमदार राजू बाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले येथे इंधन दरवाढ व महागाईवरून भाजप सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी बोलताना माजी आमदार राजू बाबा आवळे म्हणाले, इंधन दरवाढ महागाई यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे। याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार आहे। त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठीच काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करून सरकारचा निषेध करत असल्याचं ते म्हणाले। महागाई नियंत्रणात राहिली नाही तर भविष्यात सर्वसामान्य जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले। यामुळे भाजप सरकारने लवकरात लवकर सर्वसामान्यांच्या हितासाठी इंधन दरवाढ मागे घ्यावी, महागाई कमी करावी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला। आंदोलनात काँग्रेसचे गटनेते गिरीश इंगवले, माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा, डॉक्टर अभिजित इंगवले, नगरसेवक सचिन बोराडे, अमर वरुटे, निहाल संधी, दयासागर मोरे, शकील अत्तार, जावेद मुजावर, विश्वजित जगताप, समीर शेख, विश्वजित जगताप उपस्थित होते। जे इंधन वाढ केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षानं देशव्यापी आंदोलन करत आहे। आज बघायला गेलं तर सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब माणूस कंबरड मोडलेला आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे। आणि पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे नुसतं गाडीचं वाहन वाढत नाही की त्याचा परिणाम ओव्हरऑल सगळ्यावर होतो आहे। ते ट्रान्सपोर्टेशन वाढल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये जीवन आवश्यक वस्तू आहे त्याच्यावर परिणाम होतात, म्हणजे सर्वसामान्य जगणंच मुश्किल होत जातं आहे। त्यामुळे आता पेट्रोलचं दर 100-1 रुपये वाढत चाललेलं आहे। आता हे किती 109 झालेलं आहे आणि डिझेल 100 रुपये झालेलं आहे। त्यामुळं आता सर्वसामान्य विचार करतात जगायचं कसं, आणि केंद्र शासनाला जागृत करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षामध्ये निश्चित करत आहे। आणि केंद्र शासनानं विचार केला पाहिजे की रस्त्यावर लोक येण्याच्या अगोदर जरा महागाई कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे, नाहीतर परिस्थिती वाईट हातातून निघून गेले तर सिक्कीमसारखं, शिमलासारखं परिस्थिती होऊन या देशामध्ये एवढंच आमची परिस्थिती आहे। आणि सर्वसामान्य जे लोकांनी भाजपला सरकार सत्तेत बसवले आहे त्याचा विचार करून हे सगळं महागाई जरा कमी आणा पाहिजे आणि सर्वसामान्यांना शांतीने जगलं पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे काँग्रेस पक्षाचा। परिस्थिती ओव्हरऑल भाजप सरकार हे महागाईवर न विचार करता बाकीच्याच लक्ष घालायला आहे। नीट पेपर असू दे, आता परिणाम आता त्यांचा अंडा भरत होत चाललेला आहे, म्हणजे परिणाम आता देशानं कळालं की भाजप सरकार सर्वसामान्यांचा विचार करत नाही, नुसतं ठराविक उद्योगपती म्हणजे अंबानी अदानीचा विचार करते। जो ब्रिटिश लोक 150 वर्ष राज केले त्याचप्रमाणे अंबानी आता देशावर राज करत चाललेलं आहे आणि सर्वसामान्य जगणं मुश्किल होत चाललेलं आहे। त्यामुळे केंद्र शासनाने जरा विचार केला पाहिजे। जेव्हा लोक हातात सत्ता घेतात, दांड्या हातात घेतात, तेव्हा कुणीही ऐकत नाही। त्यामुळे हे वेळ येण्यापूर्वीच शासनाने विचार केला पाहिजे, हे आमचं काँग्रेस पक्षाचे त्यांना विनंती आणि आव्हान आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।